हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभोदया, मी तुमचा आज आपण काय पाहतो? आपण पाहणार आहोत इंटरव्ह्यूचा फार फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. तो म्हणजे काय? तो म्हणजे डिलेट, ट्रंकेट, ड्रॉप आणि अल्टर. काय असतं ना, ह्या चार आपण कमांड्स मध्ये पाहिलेलं आहे. डिलेट असतं, ट्रंकेट कुठली कमांड, ड्रॉप कुठली कमांड असते, अल्टर कुठली कमांड असते. ओके, पण आज आपण पाहणार आहोत की ऍक्च्युली मध्ये that work command work sort of practically from the theoretical from right? So आपण start करूया from delete पासून. Okay. So delete characteristic. So delete is a DML command which help us to remove one or more rows from our table with the help of where clause. Without where clause, it will remove all the data from our table. Meanwhile, काय असतं ना, जेव्हा आपण डिलीट यूज करतो, ओके, डिलीट कुठली कमांड मॅनिपुलेशन लँग्वेज कमांड म्हणजे बेसिकली खेळती डेटा सोबत, राईट? हो. तर होत असतं काय की जेव्हा आपण डिलीट यूज करतो तेव्हा आम्हाला एक स्पेसिफाईड कमांड डिलीट करायची, सॉरी स्पेसिफाईड रो डिलीट करायची म्हणजे रेकॉर्ड विथ द हेल्प ऑफ काहीतरी मला माहिती आहे इन्फॉर्मेशन. तेव्हा मी डिलीट वेअर क्लास वापरतो. जेव्हा मी वेअर क्लास तो नाही यूज करणार तर मी काय करणार माहिती का, सगळ्या डेटा उडून टाकणार. चला मग आता काय करू, आपण हे करून बघू. त्याचे तर झालं थेरॉटिकल केसबुलेट ही डिंगल कमांड आहे लिव्हर क्लासच्या मदतीने टेबल किंवा अधिक व्हॉल्यूमचे सर्व रेकॉर्ड्स काढून टाकण्यास मदत करते. जर वेअर क्लास नसेल तर ती काय करते, टेबल मधला सर्व डेटा उडून टाकते, ती काढून टाकते. तर मग आता आपण जाऊया कुठे, आपण जाऊया आपल्या ओरॅकल लाईव्ह ओरॅकल सर्व्हर जिथून आपण प्रॅक्टिकली म्हणून डिलीट वर्क कसं करतो. So I hope की तो आपण फ्लायओव्हर आहे एक माझ्याकडे टेबल आहे, त्याचं नाव आहे EMC. आता मी जर ओपन केलं त्याच्यामध्ये आहेत 3 रेकॉर्ड, राईट? जेठा आहे, ग्रे आहे आणि AM आहे 1 2 3. त्याच्यात मला काय वाटतं की मला असं संतुष्ट नाही करते की AM कसं नाव झालं बाबा. माझी इच्छा आहे की मला हा पहिला रेकॉर्ड करायचा, तर मग मला काय माहिती तर डिटेल कसं करतो. आपल्याला ते पर्टिक्युलर त्याची काहीतरी ओळख माहिती म्हणजे नसतं का, आपल्याला एखादा माणूस माहित असतो त्याचं ओळख नसते, तर मग आपण म्हणतो, अरे हा त्याचे कसं करूया. अरे नाही, तो तर टाकलाच होता. सो लाईक मग डिलीटचं स्ट्रक्चर कसं होणार, जसं की आपण पाहिलं होतं. डिलीट फ्रॉम EMP वेअर. आता मला इथं काय माहिती तसं देखील माहिती, तसं तिथं कसं माहित होतं की तो माणूस टाकला आहे त्याचं कसं सोडेल. इथं मला काय माहिती, इथं मला माहिती तशी आयडी येते बाबा, पण त्याचं नाव की नाही काहीतरी राम श्याम ठेवायचं तर तिथं EMच राम. मग मी काय म्हणणार डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर जशी की नाही आयडी काय बघा एक आहे, तर नाव चुकले त्याला डिलीट करून टाक. ओके. ओके म्हणल्यानंतर सिम्पली ऍक्टिव्हला सिलेक्ट करणार, वन रो डिलीट चेक करू बाबा झाली का. ओके, जमलं की म्हणतात हेच असतं डिश, सिम्पल नथिंग. जर तुम्ही डिलीट इथून इथपर्यंत यूज करसाल विदाउट या वेअर क्लॉज, तर हा काय करणार सगळ्याला सगळ्याच टाका म्हणजे टूल जे टाकणार थ्री वेळ करणार आणि मग डिलीट केलं. पण जेव्हा मला एक स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करायचं, स्पेसिफिक म्हणजे मला एकच करायचं होतं तिचं नाव ना बरोबर नाही येत, EM आणि मला तसं माहिती आयडी येतो, तर तो आपण काय यूज करणार where clause. So it is all about delete statement. Then आता दाखवू. आता आपण वापस जाऊया आपल्या सेकंड कमांडवर, जी की काय होती डिलीट झाली. डिलीट आपण पाहिले की डिलीट फ्रॉम एम्प्लॉय केलं तर सगळ्या टेबल्स ऍड करते आणि डिलीट स्पेसिफिक रेकॉर्ड जर काढून टाकायचे असेल तर आपण देतो स्पेसिफिक रेकॉर्ड. नेक्स्ट ट्रम्पेट. अरे तुमचं असं वेगळं नाव आहे ट्रम्पेट का असतं, वाचून घ्या आपण काय. The second is an gradient command, which is used to delete all the rows from the table and data is removed by it cannot be rolled back. Okay. तर एक पहिले तर ट्रंकेट ही एक डिलीट कमांड आहे डेटा आणि ती पण तेच काम करते जी डिलीट करते बस. जो डेटा ट्रंकेट न उडवला जातो तो आपल्याला रोल बॅक करता येत नाही. रोल बॅकचा कॉन्सेप्ट काय तर असं समजून घे की एखादा केलेली वस्तू आपल्याला वापस नाही घेतात. आपल्या याच्यामध्ये एखाद्या पेंट मध्ये आपण काहीतरी केलं बघा आणि तुम्हाला ते करायचं नव्हतं, त्याला अनडू करायचं ऑप्शन, राईट? आपल्याला डिलीट केल्यानंतर डिलीट स्टेटमेंट यूज केल्यानंतर अनडू करतो, म्हणजे जेव्हा आपण ट्रंकेट करतो तेव्हा हे नाही करत. दे
तिथे काहीतरी लिहिलं बाबा ट्रंकेट इज डिटेल कमांड इम्पॉर्टंट ईएमपी IMP instruction related truncate is a detail command fast बाबा डिटेल कमांड why truncate is a detail command ट्रंकेट डिटेल कमांड असतो तर बेसिकली काय असतं ना जेव्हा ट्रंकेट आपण यूज करतो ट्रंकेट डिलीट जो असतो डिलीट काय करतो रो बाय रो 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 डेटा डिलीट करतो बट ट्रंकेटचं तसं काही नाही रो बाय रो आणि अजून रो बाय रो आता डिलीट डेटा डिलीट करत असतो ट्रंकेट काय करतो ट्रंकेट काही घेणं देणं ट्रंकेट हा टेबल आहे का हा पूर्ण टेबल हा टेबल कॉलम सोबत डिलीट करतो दुसऱ्या थँक्यू तेच असतं काय लिहिले truncate is a DDL command when we execute truncate it will be remove all the data from our table by dropping its own structure and recreate the structure again in other words truncate is played with the structure म्हणजे काय होतं की जेव्हा आपण truncate यूज करतो truncate काय करतो टेबल मधला सगळा डेटा एकदा सोडून टाकतो डन करतो कसा तर त्याचा टेबल स्ट्रक्चरला काहीतरी तो छेडछाड करतो बाबा आणि टेबल स्ट्रक्चर छेडछाड करून मग तो डायरेक्ट कॉलम लेवलचा डेटा वरून टाकतो डबल कॉलम बनवून resolution purposes is the next value sorry diagram मध्ये कॉलमचे नेम दिसायला मी लावलं म्हणजे बेसिकली त्या स्ट्रक्चर सोबत डेटा काय केलं वापस फक्त कॉलम थोडी प्रिंट आणि ट्रंकेशन फास्ट करणार का फास्ट केल तर ही आपण रो लेवलला रो बाय रो डेटा डिलीट नाही करत डिलीट सांगणार दॅट्स वाय ट्रंकेट इज फास्टर दॅन डिलीट चला बघा आपण अप्लाय करू लेट्स गेट बॅक टू दी आवर लाईव्ह सर्व्हर वापस न आपल्या सर्व्हरची यूजर्स गेट बॅक टू आता तुम्ही आपल्याकडे दोन लेखा म्हणजे आता मी यूज करतो ट्रंकेट ट्रंकेट मध्ये आपण व्हेअर क्लॉज यूज करू शकत नाही ट्रंकेट मध्ये कोणतीच कंडिशन लावता येत नसतो तो म्हणतो फक्त मला तुम्हाला काम सांगा पुढे नका त्याच्यामध्ये 12 फाटे पडायचे नाही तिथे आपण काम सांगितलं डेटा उडव ते त्याला रन टेबल ट्रंकेट म्हणजे आता आपल्या टेबल मध्ये एकही रेकॉर्ड नाही नो रेकॉर्ड्स इन दिस डे सो इट इज ऑल अबाउट व्हॉट इज ट्रंकेट सेम ट्रंकेट आणि काय म्हणतात त्याला डिलीट सेम फक्त डिलीट मध्ये जर आपल्याला कंडिशन आहे मला एवढंच डिलीट करायचं तर ते करू शकतो आपण त्यातच ट्रंकेट मध्ये तसं काय ट्रंकेट म्हणतो सगळ्याला सगळ्याच घ्या ऍट वन्स नो इश्यू देन आपण जाऊया आपल्या थर्ड कमांड कडे जी काय आहे first we can go with our filter command then we will go to with our what we can say yeah sorry and that net connection थोडंसं packing झालेलं होतं तो आपण यूज अल्ट्रा जास्त वापर अल्ट्रावून काय वाटतं कडे आपण लहानपणी पैसे करतो आपल्या गावाकडे काय असतं बघा आपल्या मोठ्या भयाची दिदाची जे काय असतात मुलांना जे असते मोठ्या भावाचे कपडे घालायला भेटतात मुलींना असतात मोठ्या बहिणीचे कपडे आपल्याला तर आपल्याकडे एक शब्द क्लोज आहे अल्ट्रा क्लोज नाही छोटं करून म्हणजे काय करतो आपण त्याचं स्ट्रक्चर सोबत काहीतरी चेक करतो सेम कन्सेप्ट अल्टर इज द डिटेल कमांड विच इज यूज to help, sorry, which is used to add, remove, modify one or more columns. ओके म्हणजे काय करतो हा आपल्याला हेल्प करतो एखादा कॉलम ऍड करायचा आहे एखादा कॉलम डिलीट करायचा आहे त्या कॉलमला नाव बदलायचंय त्या टेबलचं नाव बदलायचंय वगैरे वगैरे सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची अल्टर इज हेल्प अस टू ऍड or remove column or modify column or change the column name or change the table name संपलं म्हणजे नंतर आम्हाला हेल्प करतो एखादा कॉलम टाकायचा त्या टेबल मधून एखादा कॉलम ऍड करायचं एखादा करायचं चल आपण हे करू प्रॅक्टिकली जाऊ आपल्यावर एक आपलं लाईव्ह सर्व्हर होतो ते बघू येस सो विल गेट बॅक अवर लाईव्ह सर्व्हर हे माझं इनटू टेबल आहे जसं की मी पाहिलं होतं माझ्याकडे इनटू टेबल मध्ये काय आहे दोनच कॉलम शकतो आयडिया आहे नेम तर मला काय करायचंय मला याच्यामध्ये एक तिसरा कॉलम ऍड करायचा आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत कारण आपण कॉन्टेक्स्ट सगळ्या रिमूव्ह करून सेम आपण आपल्याला फक्त कॉलम लेवलचं कॅल्क्युलेशन कसं होतं ते पाहायचं मग मी यूज करतो अल्टर अल्टर कसं करायचं अल्टर काय आपण कमांड करावं लागतात मला काय करायचं कॉलम ऍड करायचं कमांड येईल टेबल टेबल नेम काय आपला EMP मी मग तुम्हाला काय करायचं कॉलम ऍड करायचं ऍड मग इथं कॉलमचं नाव द्यायचं फॉर नेम
मग त्याच्यानंतर असतं डेटा टाईप. आता मिस्टर नेमला कुठला डेटा टाईप द्यायचा आपल्यामध्ये आपण डेटा टाईप व्हिडिओ शिकलो. तर मी इथे देतो बाहेर टू ट्वेंटी. ओके देन सेमी. त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ना, डेटा टाईप कसा असतो, का असतो, semicolon आपण काय. जर आपण कोणी प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले असेल तर ते एकदा गुड थ्रू करण्यामध्ये थोडं सोपं जातं. सिम्पली याला फक्त येस टेबल ईएमपी अल्टर म्हणजे काय म्हणतो बाबा काहीतरी झालं त्याला बरं चेक करू त्याला. अरे ते तिथं तो एक कॉलम आहे ना एकदम सरले. तर अशाच प्रकारचे कॅल्क्युलेशन आहे फक्त अल्टरटेशन. सर आपण बोलू कुठल्या कुठल्या कॅल्क्युलेशन करतात ते मी घेतो स्लाइड वरती. तर आपल्याला अल्टर मध्ये कॅल्क्युलेशन करता येतं तेवढंच आहे. ऑपरेशन काय अल्टर न्यू कॉलम म्हणजे काय करायचं ऍड न्यू कॉलम एक कॉलम ऍड करायचं त्यात आपण करून बघू शकतो. दुसरं काय मॉडिफाय कॉलम्स डेटा टाईप. तर हा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे कारण जेव्हा आपण डेटा टाईप अपडेट करतो ते चेंज करतो तर आपल्याला आपली रिक्वायरमेंट असते किती कॉलम एमटी असा इनिशियल. तर हे काही म्हणजे पद्धतीने नाही बेसिक लेवलला नाही. बट एवढं समजून घे की आपण डेटा टाईप मॉडिफाय करू शकतो. राईट दे रिनेम. आपल्याला कॉलमचं नावच आवडलं नाही बाबा छे नाही मला आवडलं कॉलमचा रिनेम करू शकतो. देन ड्रॉप कॉलम म्हणजे कॉलम आता ऍड केलं तर ते कॉलम रिमूव्ह करू शकतो. तर लास्ट वन रिनेम टेबल. जसं की मी आताच बोललो मला टेबलचं नावच नाही आवडलं मी टेबलचं नावच बदलतो. चला बरं आपण काय करू आपलंच टेबलचं नाव बदललं आपण आपल्या टेबलचं नाव काय ठेवलेले आपण आपल्या टेबलचं नाव ठेवलेले ईएमपी त्याला इम्प्लॉइड करू. आलो मी वापस पहिले तुम्ही बघितलं होतं की टेबल मध्ये कॉलम ऍड कसं आता मी चेंज करतो सेम अल्टर टेबल टेबल नेम ईएमपी रिनेम कुठं रिनेम करायचं मला इम्प्लॉइड. माझा ईएमपी नावाचा टेबल आहे त्याला रिनेम कर इम्प्लॉइड. टेबल आठ आता मी काय करणार आता याचं एक छोटीशी गोष्ट आहे बघा. आता आपण इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम एमपी केलं असतो की आपलं टायमिंग बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम इकडे वन ऑर यू डज नॉट एक्झिस्ट म्हणजे कारण आपण आपल्या ऑब्जेक्टचं नाव चेंज केलेलं जे पहिलं होता ईएमपी तो आता झाला इम्प्लॉय जो पहिलं होता गंगाधर तो आता झाला शक्ती. जेव्हा आयडी नेम सन राईट ही आधी अल्टरची दुसरी पॉवर आता आपण अल्टरची तिसरी पॉवर बघू ऍड केलं टेबलचं नाव पण बदललं. आता काय करू कॉलम उडून बघू अल्टर टेबल टेबलचं नाव यावेळेस आपल्या टेबलचं नाव एम्प्लॉई आहे आपल्याला काय नाव एम्प्लॉई ड्रॉप कॉलमचं नाव कॉलमचं नाव काय होतं तर नेम तीन कॉलम कॉलम आपल्याला रेफर जेव्हा आपण रिनेम आणि ड्रॉप यूज करतो तेव्हा मेनली आपल्याला कॉलम कीवर्ड यूज करावं लागते जसं की आपल्याला ऍडला नाही लागत रिनेम करताना नाही लागत बट रिनेम लागतो. टेबल अल्टरनेटिव्ह सक्सेसफुल बघू बरं वापस अरे कॉलम मूविंग घ्या. सो दिस इज व्हॉट ऍक्च्युअली द अल्टर फंक्शन डज त्याच्यामध्ये आपण पाहिले पास्ट स्टेपच्या कमांड सॉरी पास्ट स्टेपचे मॉडिफिकेशन आपण नवीन ऍड कॉलम ऍड करू शकतो. कॉलम केलेला त्याला मॉडिफाय करू शकतो डेटा टाईपला एखाद्या कॉलमला रिनेम करू शकतो एखाद्या कॉलमला ड्रॉप करू शकतो म्हणजे काढून टाकू शकतो आणि टेबलला रिनेम करू शकतो राईट. तर हे झालं आपलं अल्टर अल्टर काय असतं बाबा अल्टर हे आपल्याला हेल्प करतो की टेबलच्या स्ट्रक्चर सोबत सेट करतो राईट. देन आता आपण जाऊ आपला ड्रॉप. What is drop? Simple. Drop statement is used to drop or delete table from our table. Drop म्हणजे delete delete drop. फक्त इथं असं इथं डेटा डिलीट नाही ड्रॉप आपला डायरेक्ट टेबलच सोडून का सेकंड दाखवला ड्रॉप केल्यानंतर पूर्ण टेबल आहे माझा डायरेक्ट टेबलच गायब आपल्याकडे आहे टेबल. चलो गेट गेट बॅक टू अपना क्या है लाईव्ह सर्व हम आ रहे आलेले. आता इथे आपल्याला करायचं ड्रॉप स्टेटमेंट ड्रॉप टेबल एम्प्लॉय बोलन. आता इथं माझ्याकडे टेबल आहे बघा खाली तिथं आपण एक सगळे केले पाहिजे पहिला स्टेप बाय स्टेप पहिला आपण टेबल मध्ये रेकॉर्ड होते त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड राईट इथं आयडी नंतर आपल्याकडे थोडे उरलेले रेकॉर्ड होते मग आपण फ्रंट यूज करतो सगळे उरून टाक. मग आपल्याकडे फक्त स्ट्रक्चर होतं आपण त्या अल्टर सोबत स्ट्रक्चर सांगत सेट साईड नंतर स्ट्रक्चर सोबत आणखी सेट साईड केली आणि आता आपण डायरेक्ट स्ट्रक्चर उरून टाक. तर हे आपलं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आहे आयडी आणि नेम आता मी लिहिली आहे ड्रॉप कमांड टेबल एम्प्लॉय ड्रॉप म्हणजे माझा टेबल आता अस्तित्वातून गेलेला आहे पोचला ज्या शिका आहे. आता मी तर रन करून बघितलं ना आता हे काय मिळते
टेबल और व्ह्यू डज नॉट एक्झिस्ट म्हणजे आपली ड्रॉप कमांड कार्य झालेली आहे. तर हे असेच असतात कमांड्स. ओके. डिलीट असतं, ड्रॉप असतं, अल्ट असतं, क्रिकेट असतं. त्यामध्ये सगळ्यात मेजर डिफरन्स असतं बघा की डिलीट आणि ड्रॉप आणि ट्रिकेट मधला फरक सांगतो. तर आपण काय करू ते तुम्हाला इथं फरक सांगतो ड्रॉप आणि ट्रिकेट मधला. लेट्स गेट बॅक टू आवर स्लाइड्स. एक एक्झाम्पल दोन विचार करू सांगतो. डिलीट ट्रिकेट मध्ये काय फरक असतो, राईट? डिलीट ट्रिकेट आणि हे ड्रॉप त्या तीन कमांड आहेत. आपण याला ह्या एक ठोकरीच्या एक्झाम्पल मध्ये लक्षात घेऊ. समजा डिलीट आहे तर माझ्याकडे एक ठोकरी आहे बघा. मी त्या टोकरीमधून काय करतोय, डझनभर काहीतरी केळी आहे. तर मी काहीतरी ठराविक 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, लई भूक लागली तुम्हाला, तर मी त्या केळी करतो. ते म्हणजे डिलीट. ही लिमिटेड काहीतरी कंडिशन लावू शकतो बाबा, मला पूर्ण केळी घ्यायचं, डझन डझन तर 2-3 केळी घ्यायची, राईट? त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय, ट्रंकेट. ट्रंकेट मध्ये आपल्याला काय सांगतो की ट्रंकेट इज यूज टू रिमूव्ह ऑल द डेटा. इथं काय होते, ट्रंकेट सगळ्याला सगळ्या डझन किती घ्या, कॅरेट वर डायरेक्ट संपला, डिलीट. फक्त स्ट्रक्चर जसं तसं नाही. स्ट्रक्चर म्हणजे आपली टोपली. डिलीट मध्ये काय होतं, एक पूर्ण केळी जी आपली 10 होत्या 12 होत्या जे काही होतं त्याच्यामध्ये काहीतरी ठराविक केळी लिमिटेड ज्याच्यावर आपण कंडिशन लावली तेवढंच काढून घेतलं जातं. ट्रिकेट मध्ये काय होतं, सगळ्याला सगळ्याच केळी काय होतं, फक्त टोकरी राहते. थर्ड वन इज ड्रॉप. ड्रॉप काय करतं, ड्रॉप केळं मी बघत नाही, टोकरी घेऊन येईल. ती सगळ्याला सगळं उचलतं जे डस्टबिन मध्ये काय ना तुम्हाला दिसतं का, ना मग ते आपले म्हणे ना रहेगा बास ना तुझे घासरे. टोकरी सगळं केळं ही कचरा बनवतं. तिथं काय राहिलं, सी. आपण इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला कधी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिलीट ट्रंकेट अँड ड्रॉप, तर सिंपल काय होतं, डिलीट इज यूज टू रिमूव्ह वन or more records from the table, and the records which will be removed by delete can be rolled back, whereas the truncate is used to remove all the data from table, and the data which is removed by truncate, it does not roll back. Whereas in drop itself directly remove the table structure from our database. Simple, right? So this is what uh, we are covered today. आपण काय बघितलं, डिलीट काय असतं, डिलीट स्टेटमेंट डेटा काढू शकतो. नंतर ट्रंकेट, ट्रंकेट काय असतं, ट्रंकेट थ्रू आपण डेटा पूर्णला पूर्ण एकदा तरी मूव्ह करू शकतो. परत एवढंच नाही, डिलीट मध्ये आपल्याला जर लिमिटेड करायचं असेल कंडिशन लावून तेही करू शकतो. ट्रंकेट मध्ये सगळ्याला सगळं काढू शकतो. तर ट्रंकेट मध्ये व्हेर नाही करू शकत, राईट? आणि जो डेटा ट्रंकेट उडवला जातो तो आपण रोल बॅक करू शकत नाही, वापस आणू शकत नाही. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. Then drop काय करतो, ड्रॉपचं बाय डायरेक्ट टेबलच सोडून. मग ड्रॉप स्टेटमेंट इज यूज टू ड्रॉप और डिलीट or remove your table from your table database. डायरेक्ट टेबलच घ्या, नथिंग. देन वापस आपण त्याचं अल्टर पाहिलं की अल्टर काय असतं, अल्टर टेबलचा थोडस आकार विकार बदलण्यासाठी आपल्याला मदत करतो. कसा ऍड कॉलम, कसं कॉलम रिमूव्ह करायचा असेल, कॉलम किंवा टेबल रिनेम करायचं असेल आपण तेही बघितलं. त्याच्यानंतर आपण अल्टरची थोडीशी शक्ती बघितली, कुठल्या कुठल्या शक्ती आहेत. आणि देन आपण ह्या खेळावाला मस्त एक्झाम्पल बघितलं, राईट? तो थेरॉटिकली ऍज वेल एज प्रॅक्टिकली मी सगळे करून पाहिले. आय होप की आपल्या प्रिव्हियस व्हिडिओसारखं हे तुम्हाला आवडलेलं आहे, राईट? सो दॅट्स ऑल फॉर टुडे. असंच आपण आपला जे काही प्रत्येक कन्सल्टंट डे बाय डे कम्प्लीट करत जाऊ. तर तुम्हाला यापासून काहीही थोडंफार कळलेलं असेल डिलेड सबमिट खूप खूप आभारी. आणि भाऊ तुमचा थँक्यू, धन्यवाद, म्हणजे आभारी. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आवडलं असेल किंवा काही आपल्याला फरक आणायचा असेल तर तेही मला कॉमेंटमध्ये कळवा, आपण येऊ. ओके, सो दॅट्स वॉट आय ऑल फॉर टुडे सेल्फ. अँड भेटू आपण. थँक्यू, बाय बाय.